वरांडी लावली. मराठी लावणीवर कन्नडमध्ये नाच. नमस्कार मंडळी, मी अक्षय आणि आज आपण चाललेलो आहोत कर्नाटकमधील एका भन्नाट हिस्टॉरिकल ठिकाणी, ती म्हणजे बदामी केव्स टेम्पल. लाल कातळ, हजारो वर्षाचा इतिहास आणि अप्रतिम कोरीव काम. चला तर मग एक्सप्लोर करूया या केव्स. नमस्कार मंडळी, आपण आता आहोत गुफे नंबर 4 आणि हा पूर्ण व्हिडिओ हा डायरेक्ट वरच्या बाजूने 4 केला. तिथे आपल्याला बघायला 4 गुफा पाहायला मिळतात टोटल, आणि त्यातल्या 4थ्या गुफेपासून आपण सुरुवात केलेली आहे. आत्ता जी आहोत तुम्हाला ती ही 4 नंबरची गुफा आहे. इथे जैन धर्मीयांना समर्पित अशी ही गुफा आहे. आणि इथूनच आपण आता जो ब्लॉग आहे तो पूर्ण वरच्या बाजूने खालच्या साईडला स्टार्ट करावा लागतो. आणि केला आहे आता 4 नंबर, नंतर 3, नंतर 2 आणि नंतर 1 असा सिक्वेन्स असेल आपल्या या ब्लॉगचा. ह्या करण्यामागचं कारण असं होतं की आपण खाली शुकत बसलो तो वर येण्यासाठी थोडंसं थकलं जातं. आणि इथं पावसाळ्याचे दिवस असून पण असं म्हणजे पाऊस वगैरे पाहायला मिळत नाही आहे आणि खूप जास्त ऊनसुद्धा पाहायला मिळतं. आणि आपल्या समोरच इथे ह्या मंदिराचं 4थ्या मंदिराचा जी गुफा आहे त्याला बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे आकाश ते लेक आपल्याला पाहायला मिळतो. जवळच ह्याच्यावरच जवळपास आपल्याला बदामी सुद्धा पाहायला मिळतं. आणि आपण आता 4थी जी गुफा आहे इथं सूर्यकांतचं नक्षीकाम आपल्या इथं पाहायला मिळतं या दगडामध्ये. आणि त्या मूर्त्यासुद्धा आपल्या इथे पाहायला मिळतात. काहीशी झीज झालेली आहे या मूर्त्यांची, पण अजूनही चांगल्या अवस्थेत असलेले शिल्प आहेत. आणि कलाकृतीसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने ते पाहायला मिळते. तर मित्रांनो, या गुफा सुमारे 6व्या शतकात चालुक्य डेस्टिनी यांनी तयार केलेल्या आहेत. इथे एकूण 4 गुहा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये 3 हिंदू तर 1 जैन अशी या गुहेचा समावेश आहे. तर आपण आता उभा आहोत ते 4थ्या गुहेमध्ये. ही गुहा आहे 4 नंबरची, जी जैन या धर्मियांना समर्पित आहे. येथे महावीर आणि पार्श्वनाथ यांच्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. पूर्ण वातावरण शांत आहे, पॉझिटिव्ह वाईब आहे आणि सुंदर अशी आकृती या वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळते. या गुहेमध्ये आपल्याला मुख्यतः महावीर, पार्श्वनाथ आणि बहुबली म्हणजे गोमटेश्वर यांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. महावीरची मूर्ती म्हणजे जैन धर्माचे 24 तीर्थकार. ध्यान मुद्रा, शांत चेहरा आणि मिनिमल डेकोरेशन, इनर पीस सिम्पलायझेशन अशा अवस्थेत असलेली मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यात दुसरा पार्श्वनाथ, डोक्यावर 7 महिन्यांचा सर्फ, प्रोटेक्शन आणि स्पिरिच्युअल पॉवरचे प्रतीक. जैन आर्टमध्ये सर्वात ओळखण्याजोगी ही मूर्ती मानली जाते. आणि बहुबली म्हणजे गोमटेश्वर, उभ्या अवस्थेत ध्यान, शरीरावर वेली व वृक्ष दाखवलेले, आत्मसंयम आणि अहंकारावर विजय दर्शवताना हे अशा आपल्याला इथे मुख्य मूर्त्या पाहायला मिळतात. या गुहेमध्ये सुंदर आणि ध्यानासाठी आणि सर्वात शांत अशी वाटणारी ही 4 नंबरची गुहा म्हणजे जैन गुहा अशी मानली जाते. इकडे फोर्टकडे जायला रस्ता आहे हा. इथून फोर्टकडे जाता येतं, पण सध्या हा रस्ता बंद केला आहे.
नमस्कार मंडळी, आत्ता आपण आहोत गुफा नंबर 3, जी या गुफेमधली 4 गुफेमध्ये सर्वात मोठी गुफा आहे आणि ही विष्णूला समर्पित अशी गुफा आहे. पूर्ण जी कलाकृती आहे ती विष्णू नंदकिशोर यांच्या जे हिंदूचे देवदेवता आहेत त्यांच्या संलग्न ही अशी गुफा आहे आणि त्यांनाही समर्पित आहे. ह्या बदामीमध्ये सर्वात मोठी गुफा हीच आहे. तर चला आपण बघूया आता गुफा. आपल्याला इथं असं सभामंडप वगैरे सगळं पाहायला मिळतं. केव्ज नंबर 2 आणि 3 मध्ये भगवान विष्णूचे अवतार आहे. त्यामध्ये वामन, त्रिविक्रम, वराह वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला इथे स्ट्रक्चर पाहायला मिळते. केव्ज 3 ही सगळ्यात मोठी आता आपण बघूया सगळी पूर्ण गुफा. ते ओळख आपण आपण जी गुफा बघणार आहोत ती उजव्या साईडला पूर्ण नक्षीकाम सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं. विष्णूचा त्रिविक्रम अवतार ही जी मूर्ती आहे आपल्याला इथं पाहायला मिळते. वराह, नरसिंह, हरिहर मूर्ती आणि ह्याला टोटल 16 पिलर आहेत. आपल्याला या मुख्य मूर्त्यामध्ये पहिलं म्हणजे त्रिविक्रम अवतार, जे विष्णूची रूप आहे ते म्हणजे विष्णूचं असं विशाल मोठं रूप आपल्याला त्यात पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये आपल्याला एक पाय पृथ्वीवर तर दुसरा पाय आकाशात असं आपल्याला हे मूर्तीचं पाहायला मिळतं. दुसरं म्हणजे वराह अवतार, पृथ्वी देवाला उचलताना हे विष्णू रूपाचं एक रूप आहे. आणि तिसरं म्हणजे नरसिंह, अर्धा सिंह तर अर्धा मानव अशा प्रतिमेत असलेली ही मूर्ती. भक्त प्रल्हादाचे संरक्षण, जे आपण लहानपणापासून प्रल्हादाची जी गोष्ट ऐकली त्याचाच हा अवतार आहे. आणि चौथा म्हणजे हरिहर, यामध्ये विष्णू प्लस शिव असं एकत्र रूप मिळून ही आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. आहे गुफा नंबर 1. आपल्याला इथं मात्र नंदीचं जे शिल्प आहे ना ते पाहायला मिळतं. बघा हे नंदीचं शिल्प आहे. आतमध्ये जाऊन बघतो. इथं नंदीचं शिल्प आहे आणि आतमध्ये शिवलिंग आपल्याला इथं पाहायला मिळतं. अशी गुफा आहे आणि स्ट्रक्चर बघायला गेलं तर सगळं सेम आहे. सभा मंडप आहे, प्रवेशद्वार आहे, सगळ्या गोष्टी इथं सेम आहेत. आणि आपल्याला फक्त त्याची पहिली 2 कक्ष आहेत ना ह्याच्यातच आपल्याला इथे नक्षीकाम पाहायला मिळतं. बरेचसे पोलीस शिल्प पाहायला मिळतात. गुफा नंबर 1 म्हणजे भगवान शिव नटराजच्या रूपात आहे. इथे आपल्याला शिव नटराज यांच्या रूपात बऱ्याचशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. 18 हाते व वेगवेगळे नृत्य करणाऱ्या अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि शिव पार्वतीचं एकत्र रूप असलेले ते इथे पाहायला मिळतं.
तर मित्रांनो, बदामी केव्ह हे एक प्लेस म्हणून नाही तर इतिहास, आर्किटेक्चर आणि नेचर याचा परफेक्ट असा कॉम्बो आहे. जर तुम्ही हम्पी बदामी साईडला येत असाल तर हे मस्ट विजिट असं प्लेस आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा पुढचा ब्लॉग तुम्हाला कुठला पाहायला आवडेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.